नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. वडगाव गुप्ता तालुका नगर हद्दीतील सरकारी जागेत अनेक वर्षांचे अतिक्रमण असलेल्या अनुसूचित जाती जमाती व भटक्या विभक्त प्रवर्गातील कुटुंबियांचे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली त्यांना बेघर केलं असून त्यांना त्या ठिकाणी पुनर्वसन एका बाजूस करण्याच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. मात्र कुठलीही कारवाई झाली नसल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिराड आंदोलन चालू करण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र राज्य सदस्य संजय वाल्हेकर, अहिल्यानगर जिल्हा प्रमुख सुनील शिंदे, जिल्हा समन्वयक किरण कणगरे, सीताराम शिरसाट, पिनू भोसले, नाना जगताप, वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव, बहुजन नेते सुधीर वैरागर, किशोर ससाने, स्वाती साठे, नंदू माळी, बाळासाहेब जाधव, रावसाहेब पवार, सोमनाथ जाधव, सोनू शिंदे, शिवानी माळी, गोपीनाथ शिंदे, सोनू भोसले, ऋतिक भोसले, ओंकार भोसले, बिरकी काळे, साईनाथ चव्हाण, रोहित भोसले, प्रिया चव्हाण, लताबाई चव्हाण, उज्ज्वला चव्हाण आदींसह बेघर कुटुंबीय उपस्थित होते. वडगाव गुप्तामध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये तहसीलदारांनी प्रांतनी इथल्या वडगाव गुप्ताच्या आदिवासी घरावर JCB चालवलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून त्या लोकांना घरं मिळावी, त्यांची जागा नावावर व्हावी यासाठी या ठिकाणी हे धरणे आंदोलन चालू आहे कलेक्टर ऑफिसमध्ये. तर केंद्र शासनाची सर्वांसाठी 2022 ची एक योजना आहे की सर्वांसाठी घरे. त्याच्यानंतर 1 जानेवारी 2025 रोजी या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सुद्धा महाआवास अभियान चालू केलेलं आहे आणि या महाआवास अभियान जर तुम्ही अभ्यासलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या मालकीची जी जागा असेल आणि त्या जागेवर जर या ठिकाणी भूमिहीन गोरगरीब राहत असतील, भूमिहीन आदिवासी लोक राहत असतील तर त्यांना त्या ठिकाणी जागा नावावर करून त्या ठिकाणी शासकीय घरकुल मंजूर करणार आहेत, अशी शासनाची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस बोलतात. 100 दिवसांचा त्यांनी कार्यक्रम दिला जानेवारी पासून आणि आज अशी परिस्थिती आहे की त्या वडगाव गुप्तामध्ये महाराष्ट्र शासनाची तिथे गायरान जागा आहे. त्या गायरान जागेत ही आदिवासी समाजाची लोक गेली 3-4 पिढ्यापासून तिथंच राहतात. त्यांची जे काही म्हातारे कोतारे माणसं आहेत त्यांची तिथं स्मशानभूमी आहे. मी स्वतः तिथं जाऊन आलो. या ठिकाणी इथले जे काही प्रशासनातील अधिकारी आहेत त्यांनी या गोरगरिबांचा विचार केला पाहिजे, नाहीतर या ठिकाणी आम्ही सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आहोत आणि आम्ही तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून वडगाव गुप्ता येथे जे अतिक्रमण झालं होतं 21/2/2025 ला, त्या अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये सर्व आदिवासी भटके विमुक्त SC ही सर्व माणसं आज रस्त्यावर उतरलेली आहेत. त्याचं कारण असं आहे की ती महाराष्ट्र शासनाची जमीन आहे. त्याच जागेवर ह्या माणसांना BRDAच्या माध्यमातून कलेक्टर साहेब यांनी घरकुलं बांधून दिले पाहिजे. दुसरी गोष्ट, अतिक्रमण करीत असताना जो बुलडोझर चालवले गेले त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका दरवाजावरील छायाचित्राची विटंबना झालेली आहे. आमचं असं म्हणणं आहे की अतिक्रमण हे व्हायला नको होतं, झालंय, परंतु ज्यांनी हे करून घेतलेलं आहे संबंधित प्रशासकीय अधिकारी असतील यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तसेच ही जी माणसं आहे बेरोजगार आहेत, ही माणसं अतिशय गरीब आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु आजही सर्वसामान्य माणसाचा इथं या लोकशाहीमध्ये विचार होत नाही. ह्या गोष्टीचा आम्ही या सरकारला जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर आमचं म्हणणं सरकारनं व्यवस्थित ऐकून घेतलं नाही किंवा या सर्वसामान्य माणसाला गट नंबर 595/1 मध्ये जर BRDAच्या माध्यमातून घरकुलं देऊन यांचं पुनर्वसन जर झालं नाही तर आम्ही मुख्यमंत्री साहेबाची भेट घेऊ व आत्मदहन करू. मुख्यमंत्री साहेब पुढे आत्मदहनाचा इशारा आम्ही पुढच्या काळामध्ये देणार आहोत. धन्यवाद. मी संजय माळी, वडगाव गुप्ता, वडगाव गुप्ता 555 गट नंबर मध्ये राहतो. तर इथं पारदे, बेल, मांगमार असे भरपूर समाजाचे माणसं राहिले आहेत. पण विखे पाटलांनी इथलं कुठली चौकशी न करता आमचे घर पाडले आणि 595 मध्ये अतिक्रम धारक आम्हाला असं घोषित केलं आणि शेजारी अतिक्रम असताना सुद्धा त्यांच्या नोंदी लावल्या गेल्या आणि आमच्या घर पाडले गेले. तर याची चौकशी का नाही झाली भाऊ? फक्त आदिवासीवर अन्याय करायचा आणि मराठ्याला सोडून द्यायचं का? तर तुम्ही त्यांची सुद्धा चौकशी केली पाहिजे. कशा पद्धतीने यांच्या नोंदी लागल्या आणि यांच्या का नाही लागल्या? का आमचे वडील 2001 पासून भांडतात त्या जमिनीवर का नोंद लावा, आमची नोंद लावल्या गेली नाही, यांच्या कास काय नोंदी लागल्या? एवढंच मला सांगायचंय. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.